मी महापालिकांच्या अतिरिक्त आयुक्तांना एकच प्रश्न विचारला, कसाबनं या देशामध्ये आक्रमण केलं आणि त्याला रंगेहात पकडलं, तरी सुद्धा न्यायालयामध्ये त्याची केस पूर्ण चालवली गेली, त्याची बाजू ऐकून घेतली गेली आणि मगच त्याला शासन केलं गेलं। असं आपलं संविधान असताना, असे आपले कायदे असताना कोल्हापूर महापालिकेचा आणि शक्तीपीठ महामार्गाचा काही अर्थार्थी संबंध नाही, तरी सुद्धा महापालिकेचा एक शिक्षक त्याच्या शाळे व्यतिरिक्त एरवी कुठल्या तरी एका कथित व्हिडिओमध्ये असल्याचं आज निदर्शनास येतं। तो व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे त्याची सत्यता न तपासता, त्याची बाजू ऐकून न घेता त्याला तडकाफडकी निलंबित करणं हे कुठल्या न्यायात बसतं, कुठल्या नियमात बसतं हे आम्हाला सांगा। आणि अशा प्रकारच्या गमजा करत असाल तर महापालिकेमध्ये काय काय चालतं हेही आम्हाला माहिती आहे। आम्ही नेहमी, आमच्यासारखे लोक नेहमी सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात लढत असतो, सरकार कुठल्याही पक्षाचा असो, आघाडीचा असो। पण अशा प्रकारे कुणाचं तरी ऐकून अशी कारवाई करायला लागला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा, आम्ही तुम्हाला सोडणार नाही असंही त्यांना सांगितलेलं आहे। नगरपालिका काय निर्णय बदलणार आहे, काय नेमकी त्यांची भूमिका? त्यांनी आयुक्तांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेतो असं सांगितलं। खरं तर आमचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा निलंबन मागे घ्या, जी तुमची चौकशी आहे ते चौकशी करायला आमचा काही विरोध नाही। सरकारी कर्मचारी आहेत, ते सरकारी कर्मचारीचे जे काही नियम आहेत, कायदे आहेत, त्या कायद्यात त्यांचं वर्तन बसते, कारण हे तपासाचा अधिकार निश्चितच प्रशासनाला आहे, आम्ही त्याच्यावर आक्षेप घेत नाही। परंतु कसलीही चौकशी न करता निलंबनाला आमचा ठाम विरोध आहे। साहेब, दुसऱ्या बाजूला संजय बाबांनी काल भाजप प्रवेश केला, शक्तीपीठाला ते विरोध करत असताना त्यांचा प्रवेश झालाय, कसं बघताय? आणि ते भाजपमध्ये असूनही जर शक्तीपीठाला विरोध करत असतील तर आपली हरकत असायची काय कारण काय? कारण मुळामध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी आमचे जे काही संघर्ष आहे तो अराजकीय आहे, त्यामुळे कोण कुठल्या पक्षात जातो याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। जोपर्यंत ते आमच्या या आंदोलनात आहेत तोपर्यंत आम्हाला काही आक्षेप घ्यायचं काही कारण नाही। एकीकडे निलंबनाची कारवाई, पक्षप्रवेश, आता जर कुठेतरी निवडून जे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारचा किती भरती करा भाजपमध्ये, किती प्रयत्न करा, हा 50,000 कोटीचा ढपला आम्ही काय पाडून देणार नाही। मी साखर आयुक्ताची भेट घेऊन त्यांना त्या न्यायालयाच्या निकालाची प्रत दिलेली आहे आणि त्या पद्धतीने 37 कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केले आहेत, म्हणजे सरकारी थकबाकी असल्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे। उरलेल्या कारखान्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावरही ते कारवाई करतायत। उच्च न्यायालयानं 17 मार्चला हा निकाल दिलेला आहे। नुकतंच आता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा 21 जानेवारी 2022 जे शासन निर्णय होता तो मागे घेतल्याचं परिपत्रक काढलेलं आहे। परंतु सरकार असं साखर कारखानदारांचं गुलाम झालेलं आहे, त्यामुळे कदाचित सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे, कारण त्या शासन निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून असं म्हटलेलं आहे, त्यावरून आम्हाला संशय आहे। पण ही शक्यता आम्ही आधीच गृहीत धरून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मी कॅव्हिट दाखल केलेला आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टालाही आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय ह्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देता येणार नाही। साखर कारखानदारांसाठी स्पेशल प्रोव्हिजन केले आहे असं वाटतंय या निमित्तानं? हे सरकारच कारखानदारांचं बट्टी आहे, कारण कारखानदार हेच सरकारमध्ये आहेत बहुसंख्य सगळे, त्यामुळं आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीच आता पुढे कसं वागायचं ठरवलं पाहिजे। भविष्यात नाही तर आंदोलनाचा इशारा आहे? आंदोलन तर नेहमीच आहे, पण त्यांना ते जर सुप्रीम कोर्टात गेले तर तिथेही त्यांना चितपट करणार आहे, एवढं सांगतो। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।